ना पडलो. मालवण तालुक्यातील देवली गावात एक धक्कादायक आणि तितकीच रहस्यमय घटना समोर आली आहे. शांत वातावरणात अचानक एक मोठा बर्फाचा तुकडा थेट घरावर कोसळला आणि गावात खळबळ उडाली. खालची परबवाडी येथे विजय मधुकर देऊलकर यांच्या घरावर तब्बल 5 किलो वजनाचा बर्फाचा तुकडा पडला. या घटनेत घराच्या छपराचे नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे सध्या ना पाऊस ना गारपीट, तरी हा बर्फाचा तुकडा आला कुठून? काही दिवसांपूर्वी परिसरात गारांचा पाऊस झाला होता, पण अचानक आकाशातून एवढा मोठा बर्फाचा तुकडा पडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा तुकडा विमानातून खाली पडला का, की वातावरणातील एखाद्या दुर्मिळ प्रक्रियेचा हा परिणाम, की अजून काही वेगळं कारण आहे? या अनपेक्षित घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि कुतूहल दोन्ही वाढलं आहे. आता प्रशासन आणि तज्ज्ञ याकडे कसं पाहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी किचनमध्ये कामच करीत होती जेवणाचं. ते 2 मिनिटापूर्वी फक्त मी बाहेर जाऊन बसली बाहेर बसली आणि इतक्यात आवाज आला केड्यान मोठ्या. तर बघते तर घरात सबन इटा फुटान सबन फळीवर वरसून तो खाली पडला बर्फ. फळीवरचे डबे बिबे लावले फुटले ते इटा बिटा पडान ते चुरो झालं सबन. आणि बर्फाचे पण चिंतडे सबन उडावले. 6 किलोचा बर्फाचा एक खडा होता इथे पडलेला. आहे ना पडलो. मोडला का खय पडलो. फळीत पडलो आणि फळीवरून खाली पडलो. बापरे. काही इटा भरून ठेवलं. ऊन नाही, सॉरी पाऊस नाही, वारो नाही, काय नाही. आज गरमच चालू होतो ना. हा आवडताच आठव रीप तुटली म्हणजे त्याचा वजन फळीवरचे डबे आता साफ करायचे. जास्ती वर्षा नाही आली. वाटलं चेष्टा करून लागलं काय. नाही राहुल म्हणता आम्ही कामावरती योग्य. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.